नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या या फेवरेट फ्री एज्युकेशनल आणि मोटिवेशनल यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षेवरती। मी आहे शेख सर आणि चला सुरू करूया आजचे लेक्चर सुरू करण्याअगोदर नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या या स्पर्धा परीक्षा चॅनलला सबस्क्राईब केले नाहीत अशाने सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील। या अगोदर आपण पंचायत राज भाग 1 मध्ये पाहिले की पंचायत राजचा हुकम कशा प्रकारे होतो, पंचायत राजच्या प्रमुख समित्या कोणत्या, ग्रामपंचायत म्हणजे काय, सरपंच, ग्रामसभेचे तसेच ग्रामसेवकाचे कार्य काय काय असतात, या सर्वांचा सविस्तर अभ्यास आपण या अगोदरील पंचायत राज भाग 1 या अध्यायामध्ये घेतला। तो तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आमच्या स्पर्धा परीक्षा या चॅनलला व्हिजिट देऊन देखील बघू शकता। तर आता आपण पंचायत राज भाग 2 या अध्यायामध्ये पंचायत समिती काय असते, त्याचे कार्य काय असतात, जिल्हा परिषद काय असते, त्याची रचना व कार्य कशा प्रकारे असतात याविषयी सविस्तर जाणणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पंचायत समिती याविषयी बघू। पंचायत राज पद्धतीमधील मधली पातळी म्हणजे पंचायत समिती होय। पंचायत समिती हा गटस्तरावर किंवा तालुका स्तरावर कार्य करणारा घटक होय। पंचायत समितीचे कार्यालय हे तालुका स्तरावर असते। यानंतर आपण पंचायत समितीची रचना पाहू। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 56 अनुसार पंचायत समितीची स्थापना केली जात असते। अधिनियम आणि कलम लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये नेहमी यावर प्रश्न विचारले जातात। तर कलम 57 अंतर्गत पंचायत समितीची ही रचना केली जात असते। तालुक्यातील दर 20,000 लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्य उभा असतो। या सदस्याची निवड ही प्रौढ मतदान पद्धतीने होत असते। तालुक्यातील पंचायत समितीची सदस्य संख्या ही कमीत कमी 12 व जास्तीत जास्त 25 एवढी ठरवलेली असते व याचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। मात्र राज्य शासन हे पुढील 6 महिन्यापर्यंत यास वाढू शकतो असे राज्य शासनास अधिकार आहेत। पंचायत समितीमध्ये महिलांसाठी 50% जागा ह्या राखीव सोडण्यात यावा अशी कलम 58 मध्ये तरतूद आहे। म्हणून राजकारणी लोक आपण पाहतो की आपल्या महिलांना उमेदवारीसाठी अर्ज भरतात आणि कारभार आपण स्वतः बघतात। तर असो, इतर मागासवर्गीयांसाठी 27% जागा या पंचायत समितीमध्ये आरक्षित असतात, त्यातही महिलांना 50% आरक्षण सोडण्यात येते। तर अशा प्रकारे निवडणुका पार पडल्यानंतर जे निवडून आलेले सर्व तालुक्यातील सदस्य असतात त्यांची पहिल्या पंचायत समितीच्या बैठकीमध्ये सभापती व उपसभापती म्हणजे त्या निवडून आलेल्या पंचायत सदस्यांमधून निवड ही करण्यात येत असते। तर या बैठकीमध्ये अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात किंवा त्यांनी निवडलेला तत्सम अधिकारी असतात। सभापती व उपसभापती यांच्या निवडीदरम्यान जर एखादा वाद निर्माण झाला असेल तर तो निवारण्यासाठी 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तालयामध्ये दाद मागता येते। विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय जर अमान्य असेल तर पुढील 30 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे याविषयी दाद मागता येत असते। हे लक्षात असू द्या। सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल हा 2.5 वर्षाचा असतो। यांस मानधन हे सभापतीस 10,000 तर उपसभापतीस 8,000 व इतर भत्ते याप्रमाणे असते। पंचायत समितीचा दरमहा एक अशा वर्षातून 12 बैठका ह्या होत असतात। आपल्या पदाचा राजीनामा द्यावयास असल्यास पंचायत समिती सदस्य तसेच उपसभापती हे आपला राजीनामा द्यावयाचा असल्यास सभापती यांच्याकडे जातात। तर पंचायत समिती सभापती हा आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देत असतो। तर अशा प्रकारे आपण पंचायत समितीचा कार्यकाल, त्याची रचना, आरक्षण, बैठका, वेतन व राजीनामे यांचा सविस्तर अभ्यास केला। तर आता आपण पंचायत समिती सदस्याच्या जबाबदाऱ्या म्हणजेच त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती घेऊ। तर पंचायत समिती सभापती हा पुढीलप्रमाणे कार्य करत असतो। क्रमांक 1, पंचायत समितीच्या सभा बोलवणे व त्याचे अध्यक्षस्थान भूषवणे। क्रमांक 2, पंचायत समितीची कागदपत्रे तपासणे। क्रमांक 3, BDO म्हणजेच गटविकास अधिकारी यांचा गोपनीय अहवाल लिहिणे। क्रमांक 4, तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेणे। क्रमांक 5, जिल्हा परिषदेने सोपवलेली कामे पूर्ण करणे तसेच ग्रामीण रस्त्यांची देखरेख, ग्रामपंचायतीवर नजर इत्यादी कामे हे पंचायत समितीचा सभापती करत असतो। ग्रामपंचायतीप्रमाणेच जर एकास 3 पंचायत समितीच्या सदस्यांनी अविश्वासाचा ठराव जर पंचायत समिती सभापती विरोधात जर लेखी स्वरूपात दिला, तसेच महिला सभापती असल्यास 3-4 अशा प्रकारे जर बहुमताने हा ठराव मंजूर झाल्यास सभापती व उपसभापती यांना आपल्या पदावरून दूर व्हावे लागते। हा ठराव नामंजूर झाल्यास पुढील 1 वर्षापर्यंत तो पुन्हा मांडता येत नाही। पंचायत समिती स्थापनेपासून 6 महिन्यांच्या अगोदर अविश्वास ठराव हा मांडता येत नाहीत। तसेच सभापतींना राज्य शासन हे कोणत्याही वेळी
पदावरून बडतर्फ करू शकतात असे त्यांना अधिकार आहे। जर सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे रिक्त असल्यास CEO हे म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे पंचायत समितीचा कार्यभार हा विषय समितीकडे सोपवतो। यानंतर आपण गटविकास अधिकारी म्हणजेच BDO याविषयी अभ्यास करू। जसा ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो तसाच पंचायत समितीचा पदस्थ सचिव हा BDO म्हणजेच गटविकास अधिकारी हा असतो। पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यालयीन प्रमुख हा BDO असतो। BDOची निवड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमार्फत होते। त्यांची नियुक्ती हे राज्य शासन करत असते। गटविकास अधिकाऱ्यांची पदे ही 50% पदोन्नतीने तर 50% MPSC द्वारे भरली जातात। BDOवर संपूर्ण नियंत्रण हे शासनाचे तर सर्वात जवळचे नियंत्रण हे CO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते। गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे अंदाजपत्रक बनवत असतो तसेच तो जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवत असतो। या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा नोंद करा, तो म्हणजे 1972 साली जिल्हा नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली। या मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी स्वतः असतात तर अध्यक्ष हे पालकमंत्री असतात। तसेच पंचायत समितीत एक सरपंच समिती असते, त्या समितीचा अध्यक्ष हा पंचायत समितीचा उपसभापती हा असतो। तर या समितीत तालुक्यातील 15 सरपंचाचा समावेश केलेला असतो। तर अशा प्रकारे आपण पंचायत समितीचा सर्वसमावेशक असा अभ्यास केलेला आहे। याविषयी काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये त्या जरूर लिहा। आय हेल्प यू। ओके, तर चला आता आपण त्रिस्तरीय पंचायत राजच्या शिखरस्थ स्तराची अर्थात जिल्हा परिषदेची माहिती सविस्तर घेऊ। जिल्हा परिषद हा पंचायत राज संस्थेचा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे। लक्षात ठेवा, जिल्हा परिषद राज्य सरकारचे कान नाक डोळे हात असे म्हणतात। वसंतराव नाईक समितीने ह्या घटकास महत्त्वपूर्ण असे स्थान दिले आहे। जिल्हा परिषदेची स्थापना ही महाराष्ट्र जिल्हा परिषद समिती अधिनियम 1961 अन्वये कलम 6 प्रमाणे केली जात असते। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अशी जिल्हा परिषदेची स्थापना केली जात असते। हे नोट डाऊन करा की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 अन्वये ग्रामपंचायतीची निर्मिती तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 56 नुसार पंचायत समितीची निर्मिती ही केली जात असते। यानंतर आपण जिल्हा परिषद रचनेविषयी पाहू। 15 ऑगस्ट 2014 पासून राज्यामध्ये 36 जिल्हे व 34 जिल्हा परिषदा अस्तित्वात आहे। 15 ऑगस्ट 2014 साली पालघर हा ठाण्यापासून विभक्त केलेला नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषद निर्माण करण्याचा अधिकार हा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाकडे असतो। तर सध्या महाराष्ट्रामध्ये 28,813 ग्रामपंचायती, 355 पंचायत समित्या तर 34 जिल्हा परिषदा ह्या अस्तित्वात आहे। मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 नागरी जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत। हे लक्षात असू द्या की जिल्हा परिषदा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाचा असतो। चला तर आपण जिल्हा परिषदेच्या रचनेविषयी जाणून घेऊयात। जिल्हा परिषदेमध्ये कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 असे जिल्हा परिषद सदस्य असतात। जिल्हा परिषदच्या निवडणुका ह्या प्रौढ मतदानाच्या होतात। यामध्ये महिलांना 50% आरक्षण असते तसेच मागास वर्गास 27% जागा ह्या राखीव ठेवलेल्या असतात। जिल्हा परिषदेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। तर अशा पद्धतीने निवडून आलेल्या ZP सदस्यापैकी एकाची निवड ही जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तर एकाची जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून केली जाते। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल हा पंचायत समिती सभापती व पंचायत समिती उपसभापती यांच्या कार्यकाला एवढाच म्हणजे 2.5 वर्षाचा असतो। दरमहा जिल्हा परिषद अध्यक्षास 20,000 रुपये मानधन तर उपाध्यक्षास 16,000 तर इतर सदस्यास 12,000 रुपये मानधन व इतर वाढी भत्ते याप्रमाणे मानधन हे मिळत असते। तर यानंतर आपण जिल्हा परिषदेच्या अविश्वास ठरावाबद्दल माहिती घेऊ। जिल्हा परिषद सदस्याचे एकास 3 अशा प्रकारे लेखी अविश्वास ठराव मंजूर झाल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना आपले पद सोडावे लागते। जर अध्यक्षपदावर महिला असेल तर ही संख्या 3-4 अशा बहुमताने हा ठराव पास करावा लागत असतो। तर जिल्हा परिषदच्या स्थापनेपासून 6 महिन्यांच्या आत अविश्वास ठराव आपल्याला मांडता येत नाही। जर एक ठराव फेटाळला तर पुढे 1 वर्षानंतर दुसरा ठराव हा मांडता येत नाही। राजीनामा द्यावायचा असल्यास जिल्हा परिषद सदस्य हा आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतो, उपाध्यक्ष देखील याच अध्यक्षाकडे देत असतो। तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देत असतात। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कार्याबद्दल माहिती घेऊ। अधिनियम कलम 111 नुसार एका चालू आर्थिक वर्षात
जिल्हा परिषदेच्या एकूण 4 बैठका या होत असतात. 2 दरम्यान 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असू नये. तर विद्यार्थी मित्रहो, यानंतर आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष यांच्या कार्याविषयी माहिती बघू. जिल्हा परिषद अध्यक्षांची कार्य हे पुढील प्रमाणे असतात. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तसेच जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष हा बैठका बोलावून त्या बैठकांचे अध्यक्षस्थान बसवतो. जसा पंचायतीचा सभापती हा BDOचा गोपनीय अहवाल लिहित असतो, त्याचप्रमाणे CO चा गोपनीय अहवाल हा जिल्हा परिषद अध्यक्ष लिहून तो विभागीय आयुक्तालयाकडे पाठवत असतो. तसेच जिल्हा परिषदच्या समित्यावर नजर व नियंत्रण व त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच महत्त्वाची कागदपत्रे तपासणे यांसारखी कामे हे जिल्हा परिषद अध्यक्ष हा करत असतो. यानंतर आपण जिल्हा परिषदेच्या काही महत्त्वाच्या समित्या आहेत त्या समित्याविषयी पाहू. जिल्हा परिषदेचा कारभार हा व्यवस्थितरित्या चालावा यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत प्रमुख अशा 10 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहे. त्यापैकी स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे. या समितीमध्ये सभासद संख्या ही 15 असते. तर या समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे असतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कृषी समिती. कृषी समिती या समितीचे सचिव हे जिल्हा कृषी अधिकारी हे असतात. तर या समितीमध्ये एकूण 9 सदस्य असतात. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जी समिती आहे तिचे नाव आहे शिक्षण समिती. या समितीचे सचिव हे जिल्हा शिक्षणाधिकारी हे असतात. तर सभापती हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतात आणि या समितीमध्ये एकूण 10 सदस्य असतात. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरची समिती आहे समाज कल्याण समिती. या समितीचे सचिव हे समाज कल्याण अधिकारी असतात. तर सभापती अनुसूचित जातीचे सदस्य असतात आणि ह्या समितीचे एकूण 11 सदस्य असतात. यानंतर बांधकाम समिती, सचिव हे मुख्य कार्यकारी अभियंता असतात. तर सदस्य संख्या 12 असते. आरोग्य समितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी हे सचिव असतात. तर सदस्य संख्या 12च असते. अर्थ समितीमध्ये सचिव मुख्य लेखाधिकारी असतात. तर या समितीमध्ये एकूण 8 सदस्य असतात. पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीमध्ये सचिव हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे असतात आणि या समितीमध्ये एकूण 10 सदस्य असतात. यानंतर महिला व बालकल्याण या समितीमध्ये मुख्य सचिव हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेच असतात. या समितीमध्ये एकूण 12 सदस्य असतात. त्यानंतर पाणी पुरवठा व जलसंधारण ही एक समिती महत्त्वाची आहे. तर ह्या सर्व समित्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहे, त्यामुळे ह्या चांगल्या प्रकारे नोट डाऊन करा. तसेच यानंतर आपण जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्या कार्याविषयी जाणणार आहोत. CO हा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी असतो, तो प्रमुख असतो. या अधिकाऱ्याची नेमणूक केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC मार्फत होत असते. नेमणूक हे राष्ट्रपतीच्या शिक्क्याने केली जात असते. राज्याच्या संचित निधीमधून COs पगार दिला जात असतो. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 94 नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेस एक मुख्य कार्यकारी अधिकारी व 1 किंवा 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी देण्यात येईल अशी शिफारस आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देत असतात. तर पुढील प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CO यांचे कार्य हे असतात. नंबर 1 जिल्हा परिषद पंचायती समिती यांच्या बैठकीला हजर असणे. वर्ग क्रमांक 1 व 2 या अधिकाऱ्यांच्या रजा मंजूर करणे. तसेच जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4 या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे. अंदाजपत्रक तयार करणे व ते स्थायी समितीला देणे. आर्थिक फंडचा योग्य कामासाठी उपयोग करणे. तसेच राज्य शासनात जिल्हा परिषदेच्या कामाचा अहवाल सादर करणे यांसारखी कामे हे CO करत असतो. त्याच्या मदतीसाठी DYCO म्हणजेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. तो ZPचा पदसिद्ध सचिव असतो. याची निवड ही MPSC मार्फत होते. तर याची नेमणूक हे राज्य शासन करत असते. तर अशा प्रकारे पंचायत राज भाग 1 व पंचायत राज भाग 2 या व्हिडिओ लेक्चरमध्ये संपूर्ण त्रिस्तरीय पंचायत राजचा सर्वसमावेशक असा अभ्यास घेतलेला आहे. यानंतर आपण या विषयावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या परीक्षाभिमुख अशा मुद्द्यांचा विचार करणार आहोत. तर वाटल्यास तुम्ही नोट डाऊन करा, कारण की परीक्षेमध्ये याचा तुम्हाला खूप फायदा होईल. लाल रिपन यास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. सामुदायिक विकास कार्यक्रमाची सुरुवात ही 1952 मध्ये झाली. लक्षात असू द्या,
पंचायत राज हा भाग राज्यसूचीतील आहे. महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक या समितीच्या शिफारसीनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा 1961 हा मंजूर केला. भारतातील सर्वात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये पार पडली. 61व्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 अशी करण्यात आले व 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. 110व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण हे देण्यात आले. तसेच पुढे 15 ऑगस्ट 2014ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा 36वा आदिवासी जिल्हा बनवण्यात आला. लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये याविषयी फार प्रश्न येतात. तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 28,813 ग्रामपंचायती, 355 पंचायत समिती व 35 जिल्हा परिषदा अस्तित्वामध्ये आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 नागरी जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नवीन जिल्हा परिषदा हा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळात असतो. पश्चिम बंगालमध्ये आपणास 4 स्तरीय पंचायत राज अवस्था पाहावयास मिळते. तर कर्नाटक, दादर, नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये द्विस्तरीय पंचायत राज अवस्था पाहावयास मिळते. तर आसाममध्ये एकस्तरीय पंचायत राज अवस्था आपल्यास पाहावयास मिळेल. तर अशा प्रकारे आपण परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी महत्त्वाची मुद्दे पाहिली. यानंतर आपण व्हिडिओ लेक्चर भाग 3 मध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याविषयी माहिती घेणार आहोत. म्हणजेच नगरपालिका म्हणजे काय, महानगरपालिका म्हणजे काय, नगरपंचायत म्हणजे काय, कटक मंडळे, महापौर व आयुक्त यांचे कार्य याविषयी संपूर्ण माहिती आपण या पुढील व्हिडिओ लेक्चर भाग 3 मध्ये पाहणार आहोत. तर भावी अधिकारी मित्रांनो, असाच आमच्या ह्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेत राहा आणि ते दीप्यमान असे यश मिळवा. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. तसेच शक्य झाल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा, कारण तुम्ही केलेले लाईक, शेअर, कॉमेंट हेच आमच्या परिश्रमाचे आउटपुट आहे. येणाऱ्या भावी परीक्षांमध्ये तुम्हाला चांगले यश मिळो अशी शुभेच्छा देऊन मी आजची लेक्चर इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.